जीवनात माणसाला मोटिवेशनची गरज असेल तर काय पाहावे? संदीप महेश्वरी. अरे तो तर च्युती आहे. माणसाचं जीवन हे अत्यंत सुंदर आहे, फक्त माणूस सक्सेस झाला पाहिजे आणि मोकार पैसा असला पाहिजे. हे सगळं करण्यासाठी आपल्याला गरज पडते ती मोटिवेशनची. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? आपले मोटिवेशनल व्हिडिओ पाहावे लागतात. आज खोटं नाही सांगत, मी असाच एक मोटिवेशनल व्हिडिओ पाहिला. तुम्हाला सांगतो, तो व्हिडिओ पाहिल्यानंतर मी एवढा मोटिवेट झालो की मला जुलाब लागले. 15 वेळेस बाथरूमला जाऊन आलोय तरी थांबत नाहीत. तर आज आपण अशाच एका व्यक्तीला पाहणार आहोत ज्याच्या जीवनात त्यांनी एवढे हाल काढले की सर्व जग एका बाजूला होतं आणि त्याचे हाल एका बाजूला. तर स्वागत करूया युवा उद्योजक हागे बनसोडे यांचे भाऊ म्हणजे छोटा चेतन उर्फ बोल बच्चन उर्फ तसेच तुषार बनसोडे यांचं. तुम्ही तर मला ओळखला असेल, मी तुमचा सर्वांचा लाडका तुषार बनसोडे. एक असा चेहरा, वयाच्या 17व्या वर्षी सगळा आपलं म्हणजे नाही का. आणि आपली कहाणी एकदम थोडी अशी वेगळ्या टाईपची आहे जरा. वेगळ्या पद्धतीची म्हणजे कशी? नेमका हागायला जाताना टमरेल मध्ये पाण्याच्या ऐवजी पेट्रोल घेऊन जायचा की ऑइल? 10वी पर्यंत मी शाळेत 10वीच्या परीक्षेच्या जेव्हा माझा शेवटचा पेपर होता, म्हणजे शेवटच्या पेपरच्या त्याच संध्याकाळी माझे फादर एक्सपायर झाले होते. काय? पप्पा वारले? अरे तुझा भाऊ तर मागं भांडण झाले तेव्हा व्हिडिओ मध्ये सांगत होता माझ्या आईनेच त्यांना मारून टाकलं. सो कॉल्ड तुम्ही ती पैसे देऊन आणलेली आजी सुद्धा सांगत होती माझ्या सुनेने माझा लेख मारला. म्हणजे नेमकी स्क्रिप्ट होती तरी कोणती? जी आता तू बोलतोय ती की भांडणाची वेळेसची? आता फादर वारल्यानंतर परिस्थितीत एकदम डेंजर, म्हणजे परिस्थितीचा संबंधच नाही. म्हणजे त्या टायमिंगला तर 10 रुपये भेटणं म्हणजे लई मोठी गोष्ट होती आपल्यासाठी. फादर वारले, एकदम जेवढा सपोर्ट होता आपल्या मागचा, म्हणजे पाठीमागला जेवढा आधार होता तो सगळा संपून गेला. मग भाऊ पुण्यात आला. भावानं स्टार्टिंगला माझ्या भावाने झोमॅटोच्या ऑर्डर देखील मारलेले. बरं ते सगळं ठीक आहे. आता मला तू हेच सांग, तू म्हणतो की आमच्याकडे शिक्षणासाठी पैसे नव्हते, आमच्याकडे कशासाठीच पैसे नव्हते. मग नेमकं तुझा भाऊ पुण्यामध्ये जाऊन झोमॅटोची ऑर्डर मारायचा, त्या पायपीट करून मारायचा की स्पायडरमॅन सारखं उड्या मारत मारत जाऊन डायरेक्ट ऑर्डर डिलिव्हर करून यायचा? व्हिडिओ नको काढू, म्हणजे छपरी चाळी. म्हणजे नातेवाईक म्हणजे जोपर्यंत माझा भाऊ आतापर्यंत नाही का, जोपर्यंत आता तरी सक्सेसफुल झालंय, पण सक्सेसफुल जोपर्यंत नव्हता तोपर्यंत छपरी म्हणून माझ्या भावाला ओळखायचे नाही का. ह्यो छपरीचं आहे, असाच आहे, तसाच आहे. म्हणजे सगळे लोक असे फॅमिलीमध्ये अख्खी लोक आम्हाला दोघा भावाला नाव ठेवायचे अगोदर. म्हणजे तुला नेमकं काय म्हणायचं? आता तुमच्या दोघा भावाची लोक आरती करतात. अरे काही शुल्लक अंधभक्त सोडले ना, तुम्हाला लोक कालही छपरी म्हणत होते, आजही छपरी मध्ये, तर उद्याही छपरीच म्हणणार आहेत. बात तो सही है. दौड़ना तो पड़ता है. कधीतरी तू आणि तुझा भाऊ एकत्र बसा आणि कमेंट सेशन उघडून पहा, तेव्हा तुम्हाला समजेल की लोक तुमच्या पूर्ण खानदानाची आठवण काढतील. आणि अशा भ्रमात तर बिलकुल राहू नका की लोक तुम्हाला छपरी म्हणत नाहीत. तुम्ही कालही छपरी होते ना, आजच छपरीचे. आणि त्या टायमिंगला खोटं नाही सांगत मित्रांनो, माझी कॉलेजला फीस भरायला देखील मदरकडे पैसे नव्हते. म्हणजे माझ्या मावशीकडून मदरने 6000 घेतले आणि माझ्या मावस भावाकडून 6000 रुपये घेतले. भावड्या स्क्रिप्ट विसरतोय का तू? अरे 6000 मध्ये फक्त रशीन येते. नेमकं कॉलेज करत होता, काय करत होता तू? मी जेव्हा कॉलेजला जायचो त्या टायमिंगला माझ्या भावाचे काहीतरी 70-80K फॉलोअर्स होते, पण 70-80K मध्येच मला अख्खं कॉलेज आक्याचा भाऊ म्हणून ओळखायचं नाही का. आक्याचा भाऊ म्हणून नाही तर छपरी आक्याचा भाऊ म्हणून लोक ओळखत होते तुला. एकदा शांत एका जागेवर बसन मग आठव, सगळं आठवेल. कारण विषय कसा, तुझी तेवढी लायकी नाही की तुला लोक ओळखतील म्हणून. बिझनेस मध्ये आम्ही होतो, अनुभव म्हणजे काहीच नाही. कपडे कुठून भेटतात, काय भेटतात, माझ्या भावाला काहीच अनुभव नव्हता. काहीच 1% देखील अनुभव नव्हता कपड्याच्या बिझनेस मध्ये उतरायचा की कुठून. मग मला नेमका प्रश्न असा आहे की एवढ्या गरिबी तुम्हाला घालायला कपडे होते का? का भोंगाय चिंडाच्या रोडवर? कैसी अपमानजनक बातें कर रहा है लड़का, ये अश्लील है ये लोंडा. येऊ नाव आपण एवढं मोठं केलेलं आहे, ते ब्रँड लय मोठं केलेलं आहे आपण ते ब्रँड. बरं ठीक आहे, तुम्ही यू नाव मोठं केलं, पण ते यू नावासाठी कोणाची चाटली ते पण सांग ना जरा. मग दुकान उभं केलं. दुकानाची ओपनिंग ठरवली आपण 15 ऑगस्टच्या दिवशी. दुकानाच्या ओपनिंगच्या दिवशी असली पब्लिक आली होती आपल्या दुकानाच्या ओपनिंगच्या दिवशी. म्हणजे नाही का, महाराष्ट्रातल्या प्रत्येक कान्याकोपऱ्यातून आपल्याकडे पब्लिक आली होती. काय? मग नेमकं आम्ही कुठं होतो? काय म्हणायचं, कानाकोपऱ्यातून पब्लिक आली होती? वाघोळीच्या बाहेरचं कुत्र तरी होतं तिथं. आणि 200-300 लोकांना तू पब्लिक करत असशील तर 100% तू अभिजित बिचुकले साहेबांचा फॅन आहेस. तर निर्व्यसनी व्हा हरामखोरांनो, निर्व्यसनी व्हा माझ्यासारखे पूर्ण निर्व्यसनी. माझ्या रक्तामध्ये चहा सुद्धा मिळणार नाही तुम्हाला. असली आयडी पिकअपला गेली, जे व्हिडिओ टाकून ते मिलियन जातोय, माझे व्हिडिओ मिलियन जातात. हे तुझे रिसेंटली 3 व्हिडिओ, मला त्याच्यात मिलियन कुठं दिसत. नेमकं तू चुत्या बनवतोय कोणाला, स्वतःला की सो कॉल्ड तुमच्या छपरी फॅन्सला? यू द परफेक्ट मेन्सवेअर हे तर तुम्हाला माहितीच असेल. महाराष्ट्रातलं असं कुठलंच गाव नाही की आपल्या यूचं नाव नाही. असं कोणतं गाव नाही जिथं यूचं नाव? एवढं मात्र अगदी खरं बोलला. कारण कसं असतं, प्रत्येक कुत्र्याला हाड म्हणून जमत ते यू म्हणावंच लागतं ना.
नाही का फादर असताना तर गरज पण नव्हती आपल्याला या गोष्टी करायची, रील वगैरे फादरनं पण करून नसते दिल्या. भावाला पण रोज म्हणजे माझ्या भावाला नाही का रोज शिव्या असायच्या, रोज रीलवरून, रोज म्हणजे रोज. एक दिवस पण असं नाही की माझा भाऊ माझ्या फादरच्या शिव्या नाही खायच्या रीलवरून. बापाला समजलं होतं आपण केली हे चूक तर शिवाय देऊन तरी सुधारते, पण काय करावं नेमकं तुमची आई. समझने वाले को इशारा कॉपी. हाँ म्हणजे जेवढे नातेवाईक आहेत ना सगळ्यांनीच हात चोळली होती, सगळ्यांनीच. म्हणजे आपल्याला समोरून जरी माझ्या नातेवाईक गेले तरी मला बोलायचं नाही. आणि म्हणजे नेमकं काय करायचं त्यांनी घेतलं स्वतःच चव घालून. अरे अजून सुद्धा तुम्ही त्यांचे कोण आहेत ना हे सांगता 4 वेळा विचार करावा लागत असेल त्यांना. हे असलं छपरीपणा करतात आणि आपण त्यांच्या संग आता सांगितलं तर आपली चव गेल्यासारखं वाटत असेल त्यांना. क्या कौन है आपका फेवरेट इस पैनल पे? सच बोलूं तो मैं यहाँ पे किसी को नहीं जानता. जे आपलं यशाच्या मागं नाही का, यश आपल्याला मिळवायचं असेल ना तर त्या यशाच्या मागं असं तुटून पडायचं. फक्त तुम्ही मेहनत करा, तुमच्या मेहनतीला एक ना एक दिवशी यश 100% मिळणार म्हणजे मिळणार. यशाच्या मागे लागा आणि यश तुम्हाला नक्की मिळणार म्हणजे नक्की मिळणार. लयच बोल बच्चे नाही राव तू. प्रमोशन चॅनलनी पण आपल्याला एवढं बोलायची संधी दिली, ह्यांचं मनापासून म्हणजे मनापासून धन्यवाद. आता तुला यांनी बोलायला बोलवलं, परंतु एक गोष्ट ध्यानात ठेव, इथून पुढे ना ते 4 वेळा विचार करतील नेमकं रील स्टार बोलवायचं की नको. एवढे बच्चे नसतात ते, त्यांना आता समजलं असतं. आणि खरं सांगायला गेलं तुला आज हागायला कुठं जातं त्याची पण अक्कल नाहीये. आणि काय सांगत होतं आमचं टर्नओव्हर एका वर्षात 1.5 कोटी रुपये झाले. कधीतरी कॅल्क्युलेटर वगैरे 365 भागून बघ त्याला 41,000 रुपये दिवस होतो. आणि ते सेल नाही बरं का, ते प्रॉफिट 41,000 रुपयाचा. जर अजूनही वेळ गेली नाही तुला जर स्क्रिप्ट लिहिता येत नसेल तर असे बोल बच्चन मारत जाऊ नको. पूर्णपणे हवेत गोळ्या मारायला कळून येतात तरी त्या. अरे लोकांना तो आहे मोटिवेशन ऐकून तुला पण उलट व्हायला लागल्यात. तर आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूया पुन्हा एकदा नवीन रोस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.